जय शिवराय मित्रांनो खरीपचा 2023चा पीक विमा आता वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जो निधी लागतो तो निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे आणि पीक विमा कंपनीला जो निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे आणि या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आता पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे. मित्रांनो 34 जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या. अधिसूचनेनुसार पीक विमा लागू सुद्धा झाला होता. परंतु पीक विमा कंपनीचा जो निधी असतो ते निधी वितरित करण्यात आला नव्हता आणि आता निधी वितरण होण्याकरता सुरुवात झालेली आहे. मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे? 34 जिल्ह्यात पीक विमा कधीपर्यंत वाटप होणार आहे? कोणत्या पिकाचा पीक विमा वाटप होणार आहे? या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी 7/12 या YouTube चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता एक बाजूला लाल बटन दिसेल असेल, त्यानंतर एक काळं बटन दिसत म्हणजे घंटीचं सिम्बॉल दिसत असेल, त्या घंटीच्या सिम्बॉलवर आपण क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट हे दिले जातील, मिळत राहतील. तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. शेतकरी मित्रांनो एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून 1 रुपयात पीक विमा चालू करण्यात आला होता. 2023चा पीक विमा दिवाळीपूर्वीच वाटप करू अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या, तशा प्रकारचे आदेश देण्यात आले होते. परंतु पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जो लागणारा निधी आहे तो पीक विमा कंपनीने वाटपच केला नव्हता. म्हणजेच आता पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झाली आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परत एकदा जे शासनाच्या माध्यमातून जो निधी लागतो पीक विमा कंपनीला निधी लागतो वाटप करण्याकरता, तो निधी आता मंजूर करून देण्यात आलेला आहे. जवळपास 115 कोटीचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर आता वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे. जवळपास 27,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत पीक विम्याची रक्कम वाटप करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो रविकांत तुपकरे साहेब यांच्या माध्यमातून वारंवार उपोषण असतील, रास्ता रोको असेल किंवा जेल भरो आंदोलन असेल, त्यानंतर मंत्रालयाला घेरा असेल, अशा प्रकारच्या मोठ्या लढा दिल्या होत्या आणि त्या लढ्याला कुठेतरी यश मिळत आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विम्याची रक्कम ही वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे. मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे. काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. तर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी परत रविकांत तुपकरे यांच्या माध्यमातून सरसकट पीक विमा द्यावा अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आणि त्या पीक विम्याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे. मित्रांनो जालना जिल्ह्यातील जर आपण विचार केला सातारा जिल्ह्यातील जर आपण विचार केला तर सातारा जिल्ह्यात आतापर्यंत विक्रमी असा पीक विम्याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे. म्हणजे सर्वात जास्त आतापर्यंत जो पीक विमा मिळाला तो त्याच्यापेक्षाही जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विम्याची रक्कम ही वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे. 115 कोटीचा निधी या जिल्ह्यासाठी मंजूर करून देण्यात आलेला आहे आणि त्याचा वाटप होण्याकरता आता सुरुवात करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे. मित्रांनो 34 जिल्ह्याच्या संदर्भात सुद्धा आपण अपडेट घेणार आहोत. इतर जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम कधीपर्यंत वाटप होणार आहे हे सुद्धा समजून घेणार आहोत. परंतु नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विम्याची रक्कम वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे. 115 कोटीचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर या 2 जिल्ह्यात वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे. शेतकरी जे उर्वरित आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पीक विम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे. यामध्ये तुरीचा पीक विमा असेल, सोयाबीनचा पीक विमा असेल आणि कापसाचा पीक विमा असेल, हे पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे. इतर जिल्ह्याचा अपडेट घेत राहू. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. जय शिवराय मित्रांनो.